सिद्धार्थ शिरोळे. रुग्णांची जी सर्वाधिक संख्या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात आहे. माझे मंत्री महोदयांना 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत की जीबीएस आजारावरती औषध कुठे उपलब्ध आहेत आणि ते कमी दरात पीडित व्यक्तीला कसे देता येईल याचा काय विचार झालाय. दुसरा प्रश्न, उपचार हा खूप महाग असल्यामुळे आपण शहरी गरीब योजनेमध्ये जरी वाढ केली असेल तरी शासकीय योजनांमध्ये म्हणजे जसं महात्मा फुले जनआरोग्य योजनामध्ये मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करता येईल का. आणि तिसरा म्हणजे ह्याचा जो म्हणजे हा आजार जास्तीत जास्त पसरू नये ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रातनं होर्डिंग्समधनं सोशल मीडियामधनं हा करण्यात जास्तीत जास्त ह्याच्यात अजून वाढ करता येईल का. अध्यक्ष महोदय, 2014 ते 19च्या दरम्यान ज्यावेळेला जीबी सिंड्रोमचे पेशंट्स आढळायचे त्यावेळेला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये सुद्धा याचा समावेश नव्हता. आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मागायचो. त्यावेळेला सुद्धा हा आजार नवीन वाटत होता लोकांना. आता बऱ्याच ठिकाणी जे आमदार त्यासाठी प्रयत्न करत होते त्या सगळ्या लोकांना याची कल्पना आहे. नंतरच्या काळामध्ये 60,000, 80,000 आणि 2 लाख अशा पद्धतीची तरतूद सुद्धा आपण केली. परंतु आता आपण आयुष्यमान भारतकडे निघालोय. खूप चांगल्या पद्धतीनं 5 लाखापर्यंतच्या पॅकेजला एका बाजूला आयुष्यमान भारतमध्ये सुद्धा किंवा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेबद्दल सुद्धा आपण लाभ देऊ शकतोय. त्यामुळे हे पॅकेज 2 लाखाचं जे आहे ते सुद्धा वाढवून जास्तीत जास्त, कारण बऱ्याचशा लोकांना आर्थिक त्रास म्हणजे एका बाजूला पेशंट, त्या पेशंटला होणारा त्रास आणि त्याचबरोबर त्या कुटुंबाला होणारा त्रास जर काही थोडासा हलका करायचा असेल तर आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये याचं पॅकेज वाढवून 2 लाखाच्या ऐवजी पुढे सुद्धा जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न आपण निश्चित